तुम्ही टी व्हीवर किंवा मोबाईलवर जेव्हा रोज बातम्या पाहता, तेव्हा तुम्ही असं ऐकलं असेल की आज सेन्सेक्स इतक्या अंकांनी खाली खाली पडला, निफ्टी इतक्या अंकांनी खाली पडली, बाजार इतक्या अंकांनी घसरला किंवा वाढला. ह्या न्यूज तुम्ही पाहिल्या असतील. पण तुम्हाला खरंच हा कधी प्रश्न पडलाय का, की हे सेन्सेक्स म्हणजे काय? निफ्टी म्हणजे काय? आणि हे वाढल्यानंतर लोक इतके खुश का असतात? किंवा वाढल्यानंतर कोण श्रीमंत होतं? आणि जर पडायला लागले, तर लोक का घाबरतात? चला, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, की निफ्टी आणि सेन्सेक्स म्हणजे काय? आणि ते गुंतवणूकदारासाठी किंवा देशातल्या सामान्य जनतेसाठी पण इतके महत्त्वाचे का आहेत? नमस्कार मित्रांनो, मी गोविंद आणि तुम्ही पाहत आहात फायनान्स अँड शेअर मार्केट विथ गोविंद. जर तुम्हाला पर्सनल फायनान्स, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड्स याबाबत अगदी सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं असेल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय हे जाणून घेण्याअगोदर तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय हे माहिती असायला हवं. आणि त्यासाठी तुम्ही आपले या अगोदरचे व्हिडिओ बघू शकता. चॅनलवरती आपण 2 व्हिडिओ केलेले आहेत. शेअर मार्केट शिका सुरुवातीपासून आणि त्याच्यानंतर डीमॅट अकाउंट वगैरे कसं ओपन करू शकता. जसं की तुम्हाला माहितीच आहे, आपल्या मार्केटमध्ये 2 स्टॉक एक्सचेंज आहेत. एक NSE आणि दुसरा BSE. तर सेन्सेक्स हा BSE स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे, ज्याच्यामध्ये 30 कंपन्या मिळून त्यांनी हा एक ग्रुप बनवलेला आहे असं समजा. इंडेक्स म्हणजे एखादा गट ज्याची सरासरी आपण काढतो असा. ठीक आहे. याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या येतात, तर रिलायन्स इंडस्ट्रीज, HDFC बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस, एशियन पेंट्स, विप्रो, एअरटेल यासारख्या मोठमोठ्या 30 कंपन्या ज्या BSEवरती रजिस्टर आहेत त्यांचा हा ग्रुप आहे. तसंच आता आपण निफ्टीबद्दल पण पाहूया. तर निफ्टी हा NSEच्या स्टॉक एक्सचेंजचा भाग आहे, त्याचा इंडेक्स आहे आणि याच्यामध्ये 50 कंपन्या येतात. ह्या 50 कंपन्या ह्या देशातील सगळ्यात टॉप 50 कंपन्या असतात आणि त्यांचा मिळून हा इंडेक्स बनलेला असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर सेन्सेक्स म्हणलं की BSEवरील 30 कंपन्या आणि निफ्टी म्हणलं की NSEवरील टॉप 50 कंपन्यांचा ग्रुप. जेव्हा हे इंडेक्स वाढतात, तेव्हा इन्व्हेस्टरचा जो कॉन्फिडन्स आहे तो पण खूप हाय असतो आणि इकॉनॉमी मजबूत असते आणि ह्या सगळ्या कंपन्या आहेत, ह्या चांगली कामगिरी करत असतात. त्याच्याच बेसिसवरती हे इंडेक्स वाढत असतात. आणि हे इंडेक्स केव्हा पडतात? एकतर यातल्या काही कंपन्या किंवा मेजर कंपन्यांनी जर चांगली कामगिरी केली नाही तर पडू शकतात. किंवा समजा RBIने इंटरेस्ट रेट वाढवले किंवा कोरोनासारखी महामारी आली किंवा आता जे अमेरिका-इराण युद्ध चालू आहे, अशा स्थितीमध्ये हे इंडेक्स पडायला लागतात. त्याच्यावरून आपल्याला समजतं की ओव्हरऑल मार्केटची डायरेक्शन काय आहे, हे ह्या इंडेक्सवरून आपल्याला समजून येतं. जे लोक मार्केटमध्ये नवीन आहेत, त्यांनी रोज-रोज इंडेक्स खाली होतोय, खाली पडतोय, वर जातोय, हे पाहून घाबरणे किंवा अतिउत्साही होण्याची काही आवश्यकता नाही आहे. मार्केट शॉर्ट टर्ममध्ये हा टर्ब्युलन्समध्ये असतो. त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं पण कारण नाही आहे आणि अतिउत्साही पण व्हायचं कारण नाही. पण तुमच्याकडे जर समजा लाँग टर्मचा होरायझन असेल, तर एक लाँग टर्ममध्ये ह्या ज्या कंपन्या आहेत, हे चांगलं वेल्थ तयार करून देऊ शकतात आपल्याला. इंटरेस्टिंग आणि तुमच्या फायद्याची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणाल की मग मार्केटनी जर लाँग टर्ममध्ये चांगले रिटर्न दिलेले आहेत आणि आपल्या मार्केटची जी हिस्ट्री आहे, ती समजा लाँग टर्ममध्ये एक 12%च्या आसपास आपल्या निफ्टी आणि सेन्सेक्सनी रिझल्ट दिलेले आहेत. तर तुम्ही म्हणाल याच्यामध्ये गुंतवणूक कशी करायची? डायरेक्ट गुंतवणूक आपण करू शकतो का? तर याचं उत्तर आहे नाही. तुम्ही डायरेक्ट गुंतवणूक याच्यामध्ये करू शकत नाही. पण समजा यांचे जे इंडेक्स फंड असतात, काही म्युच्युअल फंडाचे इंडेक्स फंड असतात, निफ्टी 50 इंडेक्स फंड किंवा सेन्सेक्स 30 इंडेक्स फंड असतात, त्याच्या थ्रू तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. ज्यांना अगदी मार्केटमध्ये काहीच माहिती नाही आणि जे नवीन आहेत, त्यांच्यासाठी हा एक अतिशय चांगला पर्याय आहे असं मला वाटतं. आणि लाँग टर्ममध्ये एक 10-12%चं तुम्हाला रिटर्न कंपाऊंडेड मिळून जाईल याचं. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण खालील गोष्टी समजून घेतल्या आहेत. एकतर सेन्सेक्स म्हणजे काय, निफ्टी म्हणजे काय, या दोघांमधली फरक काय आहे, मार्केट खालीवर का होतं आणि बिगिनर्स लोकांनी काय समजून घ्यायला पाहिजे आणि इंडेक्स फंड, ह्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमधून समजून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा आहे
ते पण मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.